ये क्या होता है? क्या कुश्ती कर रहे तो बॉक्सिंग कर। वेदांत आलाय, कल्पेश आहे आणि मोहित आहे, चमन आर्चल पण आलाय, वरुण पण आहे. चला सगळे लोक झोप आहे, सगळे टाइमपास झाला, झोप आली याला. त्याला आज नाही मोबाईल वगैरे बसलाय. आमच्याकडे बघतो वेगवेगळ्या टाईपच्या होत्या. एकाला झोप आली आहे, एक झोपेमध्ये, एक आहे तो दरवाजाला उभा आहे, एक आहे तो मोबाईलमध्ये बसला आहे, एक आहे तर बघा त्याला पण झोप आली आहे तुमचा बायलेश्वर, एक आहे ते वेगळ्याच वेगळ्या एक आमच्या जागा. फायनली भी आम्ही आमका सरळ पोचलोय. सगळे रेडी आहेत, सगळं आलं तरी काय कामाचे नाही लोक. बाकी सगळे रेडी आहेत. मग आम्ही काय डान्स करून आलोय. मेरे भाई की स्किल देखा गया. सगळे रेडी फॉर द कसल फायनली आम्ही पोहोचलेलो आहे कसारा स्टेशन. चला जाऊया गाडी शोधायला. गाडी भेटते ना भेटते माहिती नाहीये. आम्ही पहिल्यांदा आलेलो आहे, बघूया काय होतं काय. मग तुम्ही स्टेशनवर उतरल्यानंतर लगेच या साईडला जाऊन बघाल, लेफ्ट साईडलाच आहे अंडरग्राउंड आहे. अंडरग्राउंड बघा, माईक आहे ना इथं मेरा माईक क्यों लगा मैंने इथं. चला व्हिडिओ बनवू शकते तू. आम्ही निघालोय आता फायनली. सगळ्यांना बसलेत. वेदांत तिकडे तिलक दिसतोय ना तुम्हाला. लाइट थोड़ा एक्स्ट्रा मार रो करूया. कल्पेश अबे अभी दिखा आगे वरुण आणि हर्षल. फायनली आम्ही पोहोचलोय सुरुवातीला कळसूबाईच्या इथे. सुरुवात करू आता लगेच. चला. आणि आमच्या मधले काही लोक बघा काय काय जण येते. तिलक तिकडेच बसलाय, तिलक थकलाय. आणि वर तिकडे आहे कल्पेश, तिकडे वरच उभा आहे. अरे इकडे समोर बसलाय. सकाळचे 4:50 झालेत. 4:50 झालेत. वातावरण असं आहे, सगळे लोक येतात छेड्यांवरनं. बघण्यासारखं दृश्य आहे. तुम्ही पाठ डोळ्याच्या आणि तारे दिसतात, पण मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये एवढे दिसत नाही आहे. पण बघण्यासारखं दृश्य आहे यावेळी. प्लीज तुम्ही या. खाली दिसत असले वरुण आणि तिलक खाली थांबल्यात. फ्लॅश मारली बघा. हां वरुण, हां वरुण फ्लॅश मारतोय बघा. चला
दिसते काय परिस्थिती यावी. खतरनाक रोड आहे. खतरनाक म्हणजे शिड्या एवढ्या बारीक आहेत ना, कळणारही नाही. घसरण्याचे चान्सेस खूप. ओलसरमुळे पाऊस आलेला काल, त्यामुळे आम्ही तिघे पुढे, बाकी राहिलेले सगळे मागेच आहे. मित्रांनो, वी आर रीच ऑलमोस्ट. पोचायला आलोय. साधारणतः 15-20 मिनटं जातील. ऑलमोस्ट क्लोजच आहे. इथून आहे. हे काय काका इथून गेले. हा चल, ऑलमोस्ट आलोय. 15-20 मिनिटांमध्ये पोचू आम्ही. जवळच. रस्ते खतरनाक आहेत, घसरट आहेत पूर्ण, त्यामुळे त्रास होते. अदरवाईज पाऊस नसताना माझ्या बरोबर टायमात पोचलो असतो. दुःख पण टायमिंगवर आलंय. धुक्याचं ठीक आहे, धुकं येणार कारण की आपण उंचावर आहे. महाराष्ट्राचं उंच शिखर आहे. उगाच जेवढं कळचोबाई करत नाही लोक. खरंच खूप मोठं आहे. सोप्पं नाही आहे. जेवढं बोलणं वाटतं तेवढं सोप्पं नाही आहे. अक्षरशः पायाचं हे झाले, खुळखुळा झालाय. चला दाखवतो वर जाऊन काय सीन आहे. काय फॉग आहे, काही दिसत नाहीये, नुसता फॉग. इकडे काय काय ना आले, टेंट बांधलाय आणि टेंट म्हणजे राहिलेत. म्हणजे सुसाट वारा सुटलाय. वाह, काय जिंदगी आहे इथे, जबरदस्त. वी आर ऑलमोस्ट क्लोज टू रीच. लेट्स गो. खतरनाक वातावरण झालंय. हवा जोरा सुटल्यात आणि वरनं गार लागतं आणि ऑलमोस्ट पोचायला आलं. मी, मोहित, हर्षल आणि कल्पेशच पुढे, बाकी सगळ्या मागे आहेत. चला जाऊया. फायनली वी रीच्ड. क्लिअर कॅमेरा इकडचे जे बारवी गाव आहे त्यामधले जे शेती लोक करतात ती जागा आहे. तुम्ही बघाल कसं ते हिरवळ, मस्तपैकी हिरवगार असं शेत आहे. बघणार तुम्ही बघाल ना, किती सुंदर आणि आकर्षित वाटतं आहे. त्यासमोरच तुम्ही बघाल आपला कळसूबाई. त्याच्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. बघा, हा आहे धबधबा, एक आहे, हा दुसरा आहे. 2-3 धबधबे वाहत आहेत त्यात. इथे छोटीशी वाट आहे, बारीक वाट. आता इथून मला क्रॉस करून आम्ही जाऊ जीपमध्ये. मग जीपमध्ये निघून आम्ही निघू घरी जायला. चला निघूया. तिला काय, बाकी सगळे मागेच राहिलेत, आम्ही आलोय पुढे. मित्रांनो, फायनली झाला आहे आमचा कळसूबाई ट्रेक. आता कळसूबाई ट्रेक आम्ही निघालो आहे. आता इथून सरळ घरी निघायला. जीपची वाट बघू. जीप आय थिंक थांबली असेल, काका बोलेला मी इथे थांबेल. मग आता बघू, जीप पकडू. सगळं आल्यानंतर आम्ही आल्यावर आम्ही लगेच निघू कसाराला. मग कसारा गेल्यानंतर आय थिंक खूप भूक लागली, काय खाल्लं नाही आहे. वर फक्त आम्ही तिकडे गेलो काय चिप्स खाल्ले होते. रॅपरसुद्धा आमच्यासोबतच आहे. मग आता जाऊ कचरा, थांबू, काहीतरी खाऊ आणि मग भेटूया. काय सांगतो मी तुम्हाला. लेट्स गो.